कोण कॉन्ट्रॅक्टर एजन्सी कोण $15 days के आता है तो क्या है कि when the rain starts then the working entire thing will go down. जे मागच्या वेळेस आपण बघितलं त्यावेळेस भरपूर हे होतं आता हे रिनोव्हेट करा पलीकडचं सेक्शन कधी होईल तेवढे रिनोव्हेशन होते ट्रे वगैरे टाकण्याचे त्याच्या ट्रेमध्ये होती काय सांगाल की MRI मशीन म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका पूर्ण राज्यामध्ये MRI मशीनचे कोणत्याही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नाही आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदा अद्ययावत पद्धतीची मशीन बसवण्यात आली. नंतर 32 ते 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले यावरती. आपल्याला निश्चितपणे आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हे जे वेगवेगळे उपक्रम घेतले त्याच्यातच हा भाग आहे की 3 टेस्टला जी मशीन आहे ते अद्ययावत आपल्याला MRI जी मशीन आहे ती आपण महानगरपालिकेने स्वतः विकत घेऊन ती घेतलेली आहे आणि पुढचा त्याचा आता 10 वर्षाचा परिचालनासाठी सुद्धा आम्ही त्याचा कॉन्ट्रॅक्ट काढलेला आहे. त्याची मान्यता आता मिळाली. मला अपेक्षा आहे की आता नजीकच्या काळामध्ये ही सगळं जनतेसाठी सगळ्या वापरासाठी आपल्याला आपण सुरू करणार आहोत. त्याचा खर्च अत्यंत नगण्य आहेत. आपण मला रेट जे ठेवलेत आपण 1500 रुपये आणि 2200 रुपये असे दर पण कॉन्ट्रास्टसाठी थोडा जास्त खर्च आहे. बाजारामध्ये हे दर 15,000 पासून सुरू होते. त्यामुळे ही जी दर आहेत हे सुद्धा अत्यंत नगण्य आहे आणि त्याचा नागरिकांना निश्चितपणे फायदा होईल. आज आपण इथे वाशीमध्ये ही फॅसिलिटी सुरू केली. टप्प्याटप्प्याने गरजेप्रमाणे इतर फॅसिलिटीमध्ये सुद्धा आपल्याला हे वाशीमध्ये आपला ऐरोलीमधला हा जो भाग आहे की त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नागरिक तिथे आहेत. त्याही भागामध्ये पुढच्या काळामध्ये तिथे एखादी सुविधा आपण अशी सुरू करू. याच फॅसिलिटीमध्ये आपण आता यावर्षी कॅथलॅबला सुद्धा आपण मंजुरी दिली. मला वाटतं की पाईपलाईन कॅथलॅब आहे त्याचाही फायदा नागरिकांना निश्चितपणे होईल. ह्या सुविधा आपण दर्जोन्नती करणे किंवा सेवेमध्ये वाढ करणे याच्यावर जास्त भर आता आपण दिला आहे. आमच्यापुढे काही आव्हानं निश्चितपणे आहेत की मनुष्यबळाचे आपल्याला येतात त्यामुळे त्यावरही टीका होत असते. व्यवस्थापनामध्ये काही उणिवा राहिला तर त्याच्याबाबतही आपल्यावर याच्याबाबत माध्यमामधून बऱ्याच वेळा चर्चा होते. परंतु पण निश्चितपणे मी सांगू शकतो की महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत यांचा सर्वांचा एकच पाठपुरावा या सगळ्या बाबीमध्ये आहे की चांगल्या दर्जेदार सुविधा आपण ज्यावेळेस करतो त्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण निक्षूनपणे काम पण केलं पाहिजे. मी सुद्धा स्वतः आज सगळ्या हॉस्पिटल असेल त्याच्यासाठी आम्ही व्हिजिट करतो आहे. याच्यामध्ये जे लोकांना पण सेन्सिटायझेशन आहे. डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे. नागरिकांशी आपण ज्यावेळेस काही संवाद करतो त्यांना कशा पद्धतीने आपण ईज जो आहे त्याला सुसह्य होईल. उपचार घेणं हे सुद्धा सुसह्य झालं पाहिजे याच्यावर जास्त भर आता राहील. आणि आणखीन एक मोठा उपक्रम आपण याच्यामध्ये आता सुरू करणार आहोत की HMI जो आहे सो हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम याच्यावरही काम करतो. कारण आपल्याला मनुष्यबळ जसं कमी पडत चाललं परंतु आता तांत्रिक ज्ञानाचा जो काय फायदा आहे त्याचा घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पेशंटची हिस्ट्री लगेच मिळू शकते. उपचार चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात आणि पुढे जाऊन हा सगळा यावेळेस माहिती तयार होते डेटा तयार होते याचा आधार घेऊन आपण AIचा सुद्धा वापर करू शकतो.
कारण जोपर्यंत आपल्याला हा डेटा आपल्या हातात राहणार नाही तर AI चा वापरसुद्धा आपल्याला करायला आता अडचणी येतात, मर्यादा येतात, तर तोही कालांतराने निघून जाईल. मला खात्री आहे की ही सेवा जनतेला खूप खूप उपयोगाची पडेल. थँक्यू. थँक्यू.